कसं काय यवतमाळकर, आज मी आलो आहे आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर। आता तुम्ही म्हणसाल की हे काय मागं तर काही बनलेलं नाही आणि हे कशा प्रकारचं रेल्वे स्टेशन आहे। तर हो मित्र, अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये इथेच आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन बनणार आहे। आणि तुम्ही बघू शकता ही जी आहे ना, हे दोन्ही जे मदत असं खोदलेलं दिसत आहे। इथे राहणार आपल्या रेल्वेच्या पटऱ्या, म्हणजे ज्याला आपण रेल्वेच्या पटऱ्या म्हणतो, ज्याच्यातून रेल्वे धावणार त्या पटऱ्या राहणार आहे। आणि या साईडला दोन्ही साईडला जे आहे मित्र रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स राहणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यवतमाळची जे रेल्वे आहे ते कुठपर्यंत काम झालेलं आहे आणि किती वेळ लागेल। आणि मी थोडीशी काही माहिती गुगलवरून काढलेली आहे, काही माहिती न्यूजपेपर वगैरेवरून काढली आहे आणि काही माहिती जसे मागच्या महिन्यात मोदी साहेब आपल्या यवतमाळमध्ये आले होते त्या व्हिडिओ थ्रू मी थोडीशी माहिती गोळा करून या व्हिडिओमध्ये संपूर्ण ती माहिती ॲड केलेली आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्या यवतमाळचे जे रेल्वे आहे, म्हणजे वर्धा यवतमाळ नांदेडचं जे ब्रॉडगेज आहे, सोबतच आपल्या इथून मेट्रोसुद्धा बनणार आहे, जे यवतमाळ ते नागपूर अशी मेट्रोसुद्धा बनणार आहे। तर त्या प्रकारचं काय काम राहणार आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब। मित्र, कळंबपर्यंत रेल्वेचं काम पूर्णपणे झालेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही रेल्वे वर्ध्यावरून कळंबला चाललेली आहे। आणि आपण ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ बनवत आहे, हा व्हिडिओ आहे मित्र देवडी रेल्वे स्टेशनचा। तुम्ही बघू शकता वर्धा कळंब अशी ही रेल्वे आहे। आणि जर तुम्हाला वर्ध्यावरून कळंबला जायचं असेल तर 10 रुपये तिकीट तुम्हाला काढावी लागेल। जनरलचे 4 की 5 डबे आहे मित्र, आणि ही ट्रेन तुम्हाला 1 ते सव्वा घंट्यामध्ये तुम्हाला वर्ध्यावरून कळंबला नेऊन सोडेल। आणि हीच ट्रेन परत जी आहे तुम्हाला सव्वा घंट्यामध्ये पुन्हा वर्ध्याला नेऊन सोडेल। तर तुम्ही बघू शकता मित्र, हा जो ब्रिज आहे हा वर्धा नदीवर बनलेला आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे। सोबतच असे 4 ते 5 बोगदेसुद्धा राहणार आहे आणि हीच रेल्वे पटरी पूर्ण वाढून आपल्या यवतमाळपर्यंत येणार आहे। वर्धा यवतमाळ नांदेड अशी ही रेल्वे क्रॉसिंग 264 किलोमीटरची जे टोटल असणार आहे। हप्त्यातून 5 दिवस ही रेल्वे चालणार आहे आणि त्याची तिकीट प्राइसिंग आणि टायमिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आता कळंबच्या समोर सुद्धा बोगद्या वगैरेचं काम सुरू झालेलं आहे। आणि इकडे जर आपण जे दारव्याला जातो तिकडच्या साईडनं जो घाट लागतो त्याच्या आधी सुद्धा एक बोगदा राहणार, त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणून मित्र व्हिडिओला पूर्ण पहा आणि हो व्हिडिओला लाईक नसेल केलं मित्र तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। तर मित्र, माझ्या मागे बघू शकता काही वर्षानंतर इथे जाणार रेल्वेचे जे पटरा राहणार आहे, जेव्हा आपली रेल्वे धावेल इकडे आणि इकडे प्लॅटफॉर्म राहील आणि या साईडला मित्र रेल्वे स्टेशन राहणार आहे। सोबतच मी इकडे बघू शकता हे सर्व मकान वगैरे मी तुम्हाला ॲड केलेलेच आहे। तर मित्र, माझ्या हिशोबाने ही ते जे रेल्वेचे कर्मचारी राहील किंवा जे तिकीट काउंटर वगैरे राहील ते सर्व या साईडला राहणार आहे आणि इकडून एक रोड वगैरेचा बनवून जाईल त्यासाठी। सोबतच मित्र आपलं जे आर्ने रोड आहे, पल्लवी मंगल कार्यालय आणि तिथे हनुमानजीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूने एक रोड बनत आहे। तो रोड सुद्धा मित्र इथे एक कॉलनी बनणार आहे आणि या कॉलनीला डायरेक्ट टच होणार आहे। तुम्हाला कॉलनी व्हिडिओमध्ये दिसणार की नाही माहीत नाही, पण तुम्हाला हे विटाचं घर जर दिसत असेल, छोटंसं विटाचं घर, त्या विटाच्या घराच्या समोरच एक कॉलनी राहणार आहे आणि तिथून सुद्धा इकडून असा एक तुम्हाला असा रेल्वे स्टेशनला यासाठी रोड राहणार आहे। इथे यवतमाळला या रेल्वे स्टेशनला येण्यासाठी तुमच्याकडे टोटल 3 रोड राहणार आहे। एक म्हणजे आर्नी रोड कडून येणार आहे एक रोड, दुसरा आपला यवतमाळकडून येणार आहे आणि यवतमाळवरून येताना डायरेक्ट तुम्ही म्हणजे जगदंबा कॉलेजच्या आधीच जे एक फाटा फुटतो तो रोड राहणार आहे आणि सोबतच एक इकडून येईल तो रोड, अशा प्रकारचे 3 रोड राहणार आहे। आणि समोर सुद्धा आपण बघणार आहोत आणि यवतमाळच्या या ब्रॉडगेजवर 3 ते 4 बोगदे आहे। लवकरच मी कळंबला जाऊन कळंबच्या रेल्वे स्टेशनचा सुद्धा व्हिडिओ आणणार आहे, म्हणून या व्हिडिओला तुम्ही लाईक करून घ्या। सोबतच व्हिडिओला लाईक तर कराच, खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, सबस्क्राईब बटनवर क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्यापैकी खूप सारे लोक व्हिडिओ बघत आहात पण आहे ना चॅनलला सबस्क्राईब नाही करताय। म्हणून काय करा, सगळ्यात आधी तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा, फेसबुकवर याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। कारण आपल्या यवतमाळमध्ये खूप लवकरच ज्या रेल्वेचं जे म्हणजे काम तर सुरू झालेलंच आहे, पण खूप लवकर आपल्या यवतमाळमध्ये रेल्वे येणार आहे। तसं पाहिलं मित्र तर यवतमाळमध्ये ऑलरेडी एक रेल्वे स्टेशन आहे, जारवा रोडवर हे रेल्वे स्टेशन स्थित आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, या रेल्वेला म्हणजे जी शकुंतला एक्सप्रेस होती तिला स्वतंत्र भारताची गुलाम रेल्वे म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं। काऊन तर कारण ती ब्रिटिशकालीन रेल्वे आहे आणि त्याचे सर्व कर वगैरे जे ब्रिटिशांना आजही सुद्धा आपल्याला द्यावे लागत होते जर ही रेल्वे आज जर चालू असती तर। तुम्ही बघू शकता मित्र, ही आहे शकुंतला एक्सप्रेस, जिची स्पीड 20 किलोमीटर प्रति घंटा होती आणि ती यवतमाळपासून तर मूर्तिजापूरपर्यंत जात होती। या रेल्वेला पूर्ण 1 इंजन आणि 4 डबे होते। काही वर्षाच्या आधी ही रेल्वे बंद झाली आहे आणि आता आपण बघू यवतमाळचं रेल्वे स्टेशन। तर मित्र, दशकापासून यवतमाळचे लोक जे यवतमाळचे म्हणजे रेल्वेसाठी तरसत होते। तुम्हाला माहितच असेल यवतमाळमध्ये शकुंतला म्हणून एक नॅरो गेज सुद्धा होती, जी यवतमाळपासून तर मूर्तिजापूरपर्यंत होती। ती रेल्वे नव्हती तर बैलगाडी सारखीच होती, पण यवतमाळमध्ये ट्रेन तर होतीच, पण त्या जशी शकुंतला बंद झाली तेव्हापासून आपल्या यवतमाळमध्ये तर रेल्वे आहेच नाही। तर बघू शकता मित्र, इथे जे बनवलेलं आहे बहुतेक इथेच असा रेल्वेचा जे पूर्ण स्टेशन बनणार आहे आणि ते आपल्या रेल्वेच्या ज्या पटरा राहील आणि दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म राहील।
या साईडला तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण चालू आहे. आणि इथे तर आता ते क्रेन वगैरे जर तुम्ही बघत असेल तर इथे महाराष्ट्र शासन म्हणजे जे सरकारी अधिकारी आहे ते सुद्धा इथे वारंवार येऊन व्हिजिट वगैरे देत आहे. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्यासोबत बोलण्याचा, आणि जर झालं तर त्यांची काही क्लिप्स मी तुमच्यासोबत म्हणजे त्यांना प्रश्न वगैरे विचारणार की कधीपर्यंत साहेब काम होणार काय नाही, आणि जर त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला तर त्या नक्कीच क्लिप मी व्हिडिओमध्ये ॲड करेल. आणि तुम्ही बघू शकता इथेच राहणार आपल्या यवतमाळचं जे आहे रेल्वे स्टेशन. यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचे मित्र काम तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, इथे जे आहे क्रेन वगैरे आहे आणि ते जे राहण्यासाठी क्वार्टर वगैरे बनवलेलं आहे त्याचं काम पूर्ण असं झालेलं आहे. आणि इथे अजूनही काम चालू आहे, तरी पण 3 ते 4 वर्ष माझ्या हिशोबाने 3 वर्ष तर लागेलच. गेल्या 10 वर्षापासून आपल्या यवतमाळकरांच्या हातात गव्हर्नमेंट आतापर्यंत फक्त चॉकलेटच दिलेलं आहे. रेल्वे येणार. आणि आपण बघत आहे आज 2000 बहुतेक मला आठवते मी 2012-13 ची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा ऐकलं होतं की यवतमाळमध्ये रेल्वे स्टेशन वगैरे बनणार, तेव्हा बहुतेक दरडा नाक्यावर जे रेल्वे स्टेशन बनणार मी असं ऐकलं होतं. कन्फर्म आहे की नाही ते मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते कन्फर्म सुद्धा करून घेईल. आणि आता 2024 आहे आणि 2024मध्ये आत्ता कुठं इथे खोदकाम वगैरे सुरू झालं आहे. म्हणजे 10 वर्ष गेलेली जे काँग्रेस सरकार होती त्यांनी तर 10 वर्ष आपल्या हातात जे चॉकलेट द्यायचं काम केलेलं आहे. तसं पाहिलं तर आपल्या इथे भावनाताई गवडी ज्या शिवसेनेच्या खासदार होत्या, असं मी ब्लेम तर नाही करू शकत त्यांना, पण त्या पद्धतीचं मला काम नाही दिसत आहे. मी यवतमाळ खूप साऱ्या लोकांना जो मागे माझा यवतमाळ मतदान 2024चा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप साऱ्या लोकांना त्या भावनाताईंबद्दल प्रश्न विचारले होते. खूप सारे लोक नाखुश होते. आता बघूया. पण आताच ज्या निवडणुका झालेल्या आहे आणि आय होप देशमुख साहेब जिंकून येऊ की पाटील ताई जिंकून येऊ, कोणीही जिंकून येऊ, परंतु यवतमाळचा विकास होईल अशी त्यांच्याकडून आशा करतो. कारण मी आजूबाजूचे जिल्हे बघतोय, मी अमरावती बघितलं आहे, खूप जास्त यवतमाळपेक्षा पुढे चाललं आहे. तिथे तर एअरपोर्टसुद्धा आला आहे आणि 2024मध्ये तिथे एअरपोर्ट आला आहे आणि आपल्या यवतमाळमध्ये अजूनही रेल्वे आलेले नाही आहे. तर ही एक कुठे ना कुठे एक बाब आहे महत्त्वाची की आपण जर पॉलिटिक्स यवतमाळचे लोक जर फक्त पॉलिटिक्स करत राहिले तर बाजूचे जिल्हे समोर निघून जाईल. तसं पाहिलं तर जिल्हे वगैरे आपण एका महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्र आपल्या भारतात येतो, काही झालं तरी भारत समोर जाईल. परंतु मला तरी असं वाटतं की यवतमाळचा जो युवक आहे तो यवतमाळ सोडून पुण्याला, मुंबईला, हैदराबादला आणि औरंगाबादला कामाला चालला आहे. तर याची गरज आहे का? कारण आपल्या यवतमाळमध्ये सुद्धा खूप जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतो, पण त्यासाठी मात्र आपल्या खासदार आमदारांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे असं तरी मला वाटते. तुम्हाला काय वाटते या गोष्टीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्र, तुम्हाला माहिती आहे का यवतमाळचं रेल्वे स्टेशन आजपासून 10 ते 12 वर्ष आधीच बनून रेडी व्हायला पाहिजे होतं आणि आज त्यावर रेल्वेसुद्धा धावायला सुरू झाली असती, परंतु झाली नाही का? तर चला आता आपण ते बघूया. 26 फेब्रुवारी 2007ला लालू प्रसाद यादव हे मुख्य रेल्वे मंत्री होते आणि त्यांनी वर्धा यवतमाळ नांदेड या प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यानंतर मित्र 2007 ते 2014 पर्यंत रेल्वेचं 1% सुद्धा काम करण्यात नाही आलेलं आहे. 7 वर्ष हे प्रोजेक्ट फक्त अनाऊन्स करून ठेवून दिला होता. त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, 2014मध्ये जे आहे सरकार बदलली, काँग्रेस हरली आणि BJP जिंकली. त्यानंतर 1 वर्ष BJPने सुद्धा या प्रोजेक्टला काही केलं नाही आणि 2015 नंतर याचं जे फंडिंग वगैरे होतं ते मान्य केलं आणि 2015 नंतर ज्या खूप गतीने, चांगल्या गतीने याचं कामसुद्धा करण्यात आलं आणि आज तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल ते कळंबला. कारण कळंबचं रेल्वे स्टेशन आज पूर्ण बनून रेडी आहे. तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता हे आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे आणि यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं सुद्धा काम खूप जास्त गतीने सुरू आहे. तळेगाव वगैरेपर्यंत रेल्वे पटऱ्या टाकण्याचं सुद्धा काम झालेलं आहे असं मी ऐकलेलं आहे, पण मी तिथे जाऊन आलेलो नाही तर मला त्याचं कन्फर्मेशन नाही माहीत. जेव्हा मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवेल तर नक्कीच त्याचं जे एक अपडेट तुम्हाला देईलच. तुम्ही बघू शकता हा जो ब्रिज आहे हा उड्डाणपूल एक बनवून रेडी आहे. हा बनलेला आहे यवतमाळच्या एलिमेंट्स मॉल जवळ जिथे डीमार्ट वगैरे आहे ना त्या साईडला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इकडे जंगल वगैरे आहे आणि इकडल्या साईडनं एक साईडनं रोड आहे आणि एक साईडनं मित्र जंगल आहे आणि मधातून हा जो आहे ब्रिज बनवण्यात आलेला आहे. ब्रिजचं सुद्धा काम झालेलं आहे आणि समोरसुद्धा मित्र याचं काम चालू आहे. आपण तिथे सुद्धा जाऊन त्याची माहिती घेऊया. तर मित्र जे 2007मध्ये सेन्शन झालं होतं आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन, तर 2014 पर्यंत काँग्रेस सरकारनं गेलं. मित्र मी लवकरच यवतमाळ रेल्वे स्कॅम असा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये मी सांगणार आहे की 2007 तसं पाहिलं तर 1998 पासून यवतमाळकर रेल्वेसाठी जे अप्लाय केलेला होता, पण 1998 पासून 2024 पर्यंत रेल्वे जे मिळालेली नाही आहे. अजूनही रेल्वेचं काम सुरूच आहे. म्हणून मी यवतमाळ रेल्वे स्कॅम म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो लवकरच मी चॅनलवर टाकणार आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सर्व जे माहिती राहणार आहे की का बरं रेल्वे सेन्शन नाही झाली, रेल्वे कधी सेन्शन झाली आणि त्याचं काम कधी सुरू झालं आणि कुठपर्यंत होईल, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये टाकणार आहे. तो व्हिडिओ लवकर येईल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण बघूया पुढला व्हिडिओ. तर मित्र आता आपण एक्झॅक्ट हॉटेल वेनेशन समोर जी चौफुली आहे तिथे. तर मित्र इथे बहुतेक बोगदा असणार आहे. तर मित्र इथे एक टनल म्हणजे बोगदा असणार आहे, गुफा टाईप असणार आहे ज्यामधून ट्रेन आतमधून जाईल. तुम्ही बघू शकता इथे हे आणि याचं काम चालू आहे आणि इथे पूल सुद्धा बनवत आहे ज्या पुलावरून अशा गाड्या वगैरे जाईल आणि आतमधून म्हणजे खालून जे आहे ट्रेन जाणार आहे. अशाच प्रकारचे 2 ते 3 टनल आपल्याला वर्धा, यवतमाळ आणि नांदेड या ब्रॉडगेजवर लागणार आहे.
सध्या तरी थांबलेला आहे कारण कन्स्ट्रक्शनचा काम समोर चालू आहे. इथे बघू शकता हा जो आहे हा उड्डाण पूल सारखा राहील. इथून डायरेक्ट अशी एक सडक कनेक्ट होईल इकडे आणि इकडल्या साईडला मित्र एक रिसॉर्ट सारखं बनवणं चालू आहे आणि आतमधून इथून आपली ट्रेन जाणार आहे सरळ. यवतमाळकडून धारवेला जाताना MIDCच्या समोर मित्र हे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता खूप असं जोरात आणि खूप जास्त स्पीडने ते काम चालू आहे. इथं कन्स्ट्रक्शनची जी पूर्ण टीम आहे ती पुण्याहून आलेली आहे. हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरसुद्धा दाखवणार आहे आणि इथले जे काका वगैरे तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला परंतु त्यांना जास्त माहिती नाही दिली म्हणून मी थेट समोर गेलो जिथे अजूनही काम चालू होतं. आणि मित्र तुम्ही आता बघा संध्याकाळचे 7 वाजत आहे आणि सुद्धा अजूनही इथे ट्रक वगैरे जे आहे जे गड्डे वगैरे करणं चालू होतं आणि काम चालू होतं. 7 वाजत आहे आणि एवढ्या संध्याकाळी 7 वाजता तुम्ही बघू शकता किती अंधार चालू आहे आणि एवढ्या अंधारात सुद्धा काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडल्या साईडने तुम्हाला ट्रक वगैरेचे जे लाईट्स वगैरे दिसत असेल. इकडे अजूनही मित्र खोदकाम सुरू आहे. समोर एक बोगदा बनणार आहे आणि त्या बोगद्याचं काम अजून सुद्धा चालू आहे. तुम्ही बघू शकता हे जे माझ्या मागे जे तुम्हाला ब्लॉक्स दिसत आहे हे सगळे ब्लॉक्स जे आहे ना ते त्या बोगद्यासाठीच उपयोग होणार आहे. हे तुम्ही याच रोडवर जर तुम्ही गेले तर हा जो रोड तुम्हाला दिसता हाच रोड मित्र आर्नी रोडला तिकडे टच होतो आणि तिकडच्या नंतर हाच रोड आपल्या ज्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनला सुद्धा टच होणार आहे. तर ज्या प्रकारे मित्र आपल्या यवतमाळमध्ये खूप चांगल्या आणि फास्ट पद्धतीने आपल्या यवतमाळच्या रेल्वेचं काम सुरू आहे आणि मला एक खूप चांगली गोष्ट वाटली कारण इथे जे सुपरवायझर होते जे कंत्राटदार होते ते आपल्या यवतमाळचे नाही ते सर्व टीम पुण्या साईडची आहे. कारण मी त्यांच्यासोबत बोललो त्यांनी मला खूप चांगली माहिती दिली. मी त्यांना कॅमेऱ्यासमोर म्हणजे त्यांची परमिशन घेतली की तुम्ही मला कॅमेऱ्यासमोर थोडीशी माहिती देता का. त्यांनी कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी तर नकार दिला पण त्यांनी खूप चांगलीशी माहिती दिलेली आहे. काम खूप जास्त स्पीडने तर नाही चालू आहे. याचं कारण म्हणजे जशी निवडणूक होईल जसे 4 जून नंतर रिझल्ट येईल. रिझल्ट काय येणार आहे ते सर्वांना आधीच माहीत आहे पण 4 जून नंतर तुम्हाला आणखी मी एक अपडेटसाठी व्हिडिओ टाकून देईल. त्याच्यानंतर खूप जास्त स्पीडनं काम होईल असं त्या कंत्राटदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे. इथे बोलण्यामध्ये जर काहीतरी मिसकन्व्हर्जन होत असेल तर त्यासाठी सॉरी. तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्र तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला मी आता यवतमाळचे जे रेल्वेचे अपडेट सुद्धा लवकरच देणार आहे. कळंबपर्यंत मित्र रेल्वे चालू झालेली आहे आणि ती रेल्वेचा लवकरच मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे. व्हिडिओच्या आधी मी काही क्लिप्स लावल्या आहेत ते कळंबच्याच रेल्वे स्टेशनच्या आहे. तर मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.